हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी राजश्री पाटील मनःपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. मंडळी, आज मी तुम्हाला असं एक सिक्रेट सांगणार आहे जे आपण रोज वापरत असतो, पण त्याची पॉवर मात्र आपण अजिबात ओळखत नाही. आपण रोज किचनमध्ये कांदा आणि लिंबू वापरत असतो आणि जे वापरल्यानंतर साली असतात त्यांना सरळ कचऱ्यात टाकत असतो. पण एकदा मी हेच वेस्ट वापरून एक्सपेरिमेंट केला आणि त्याचा रिझल्ट पाहून तर मात्र शॉक झाली. माझ्या झाडांना अचानक न्यू ग्रोथ आली आणि फुलांची संख्या देखील मात्र वाढलेली आहे आणि पानं झाडाची देखील हेल्दी दिसायला लागली आहे. तेव्हा लक्षात आलं की हा कचरा नव्हता तर हे गोल्ड होतं. आता एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांचा असा प्रॉब्लेम आहे की झाडं वाढत नाही, झाडाची पानं पिवळी पडताय, तुम्ही खत टाकतात, पाणी देतात, पण तरीही रिझल्ट मात्र नाही. का होत असेल? कारण आपण फक्त वरूनच झाडाची केअर करतो, पण झाडाच्या मुळांना मात्र प्रॉपर असं न्यूट्रिशन देत नाही. आणि आता अगदी साध्या सोप्या भाषेत देखील आपण समजावून घेऊया. मंडळी, माझ्या झाडावर असलेली भरभरून फुलं आणि हे क्रोटॉनचं प्लांट ज्यावर एकही पान शिल्लक नव्हतं गेल्या 6 महिन्यापासून, आणि आता अगदी 8 दिवसात त्यावर खूप सुंदर अशी पानांची न्यू अशी ग्रोथ देखील दिसायला लागलेली आहे. मंडळी, झाडं ही जिवंत असतात, त्यांनाही न्यूट्रिएंट लागतात. जसं आपल्याला प्रोटीन, व्हायटामिन लागत असतं, तसंच प्लांटला देखील पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर लागत असतं. आणि कांद्यामध्ये तर हे सगळं असतं. सल्फर जे पानं हिरवी ठेवायचं काम करत असतात, शिवाय कांद्यातील पोटॅशियम फ्लावरिंग वाढवतं आणि कॅल्शियम जे रूट्स मजबूत करत असतात. कांदा एक कम्प्लीट ग्रोथ बूस्टर आहे. शिवाय कांदा हे रूट सेल देखील स्ट्रॉंग करून प्लांट स्ट्रक्चर स्टेबल ठेवायचं काम करत असतं. शिवाय नॅचरल अँटी फंगल कंपाऊंड देखील कांद्यात असतात. मातीमधील जे काही हार्मफुल मायक्रोबीज असतात ते देखील कमी करायचं काम कांदा करत असतं. शिवाय फ्लावरिंग हार्मोन जे काही असतात त्याला ऍक्टिव्हेट करायचं काम देखील कांदा करत असतो. आणि यानंतरचा लिंबू, जो की आपला मेन रोल आहे, जे की सॉइल कंडिशनिंगसाठी देखील त्याचा चांगल्या प्रकारे वापर होत असतो. लिंबूमध्ये सिट्रिक ऍसिड असतं, हे सर्वांना माहीत आहे. लिंबू मातीचा पीएच देखील बॅलन्स करतो, ज्यामुळे न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब होणं मातीला सोपं जात असतं. शिवाय व्हायटामिन सी आहे, अँटीऑक्सिडंट आहेत आणि जे की प्लांट्सचं स्ट्रेस देखील कमी करत असतात. फंगस ग्रोथ लिंबू हे कंट्रोल करत असतं. थोडक्यात काय तर लिंबू माती क्लीन करतं, फंगस कमी करतो. म्हणजे लिंबू हा प्रोटेक्शन प्लस ऍब्सॉर्प्शन दोन्हीही करत असतो. आणि मंडळी, जेव्हा हे दोन्ही कंबाईन होतात ना, तेव्हा मात्र रिझल्ट हा डबल देखील होत असतो. कसा तर ते देखील पाहूया. समजा तुम्ही खूप हेल्दी फूड खाल्लं, पण तुमच्या बॉडीने ते ऍब्सॉर्ब केलं नाही, तर मात्र त्याचा काय फायदा होईल? काहीच नाही ना. तसंच प्लांट्समध्ये देखील होतं. कांदा न्यूट्रिएंट देतो आणि लिंबू ते ऍब्सॉर्प्शन इम्प्रूव्ह करत असतो. म्हणून हे जे काही कॉम्बिनेशन आहे ते अगदी पॉवरफुल आहे. सो आता या ठिकाणी मी 3 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 कांदे आणि 2 ते 3 लिंबूचे छोटे छोटे पीस करून टाकलेले आहे. तुम्ही या ठिकाणी कांद्याच्या साली देखील वापरू शकतात आणि वापर केलेल्या लिंबूच्या साली देखील वापरू शकता. सो या ठिकाणी हे असं पूर्णपणे मी 24 तासासाठी पाण्यामध्ये ठेवून दिलेलं आहे. सो आता या ठिकाणी मी 1 ते 2 लिंबूचे जे काही पीस होते ते ग्राइंडर मधून ग्राइंड करून देखील टाकलेलं होतं आणि हे मिक्सचर आपल्याला 24 तास झाकून देखील ठेवायचं आहे. तर मंडळी, या 24 तासाच्या वेळेमध्ये जे काही न्यूट्रिएंट आहे ते पाण्यामध्ये रिलीज होत असतात. दुसऱ्या दिवशी हे मिक्सचर आपल्याला एखाद्या कापडातून किंवा म्हणजे गाळणीच्या हेल्पने आपल्याला ते फिल्टर करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, या पाण्यामध्ये एकही सॉलिड पीस मात्र राहायला नको, कारण नंतर ते मातीमध्ये कुजत असतात. तर जर तुम्ही हे सोल्युशन 24 तासापेक्षा म्हणजे जर 48 तास ठेवलं तर मात्र ते हलकंसं फर्मेंटेशन त्या ठिकाणी होत असतं आणि यामुळे न्यूट्रिएंट हे अजून ब्रेकडाऊन देखील होत असतात आणि प्लांटला ऍब्सॉर्ब करायला देखील इझी होत असतं. पण सध्या उन्हाळा आहे आणि याला जर आपण 24 तासापेक्षा जास्त ठेवलं तर याचा थोडा स्मेल देखील येत असतो. म्हणून 24 तास मात्र यासाठी इनफ आहे. सो आता
पूर्ण जे काही सोल्युशन आहे मी गाळणीच्या सहाय्याने एक वेळेस नाही तर जवळपास 2 ते 3 वेळेस मी याला फिल्टर करून घेतलं होतं. जर तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल तर त्याच्याने मात्र एकदाच तुम्ही केलं तरी छान प्रकारे ते फिल्टर होऊन जाईल. सो मंडळी, अशा प्रकारे ही आपली फिल्टरची स्टेप मात्र या ठिकाणी अजिबात स्किप करू नका. आता यानंतर सर्वात इम्पॉर्टंट स्टेप म्हणजेच तयार झालेलं हे जे काही कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे याचा मात्र आपल्याला डायरेक्ट झाडावर वापर करायचा नाही. नेहमी आपल्याला कुठलंही लिक्विड फर्टिलायझर झाडाला देताना मात्र डायल्यूट करायचं असतं. सो या ठिकाणी एकास एक हा आपला नेहमीचा रेशो आहे. म्हणजे जर 1 ग्लास सोल्युशन असेल तर त्यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करायचं आणि त्याला डायल्यूट करायचं आहे. सो या ठिकाणी जवळपास 3 लिटर हे सोल्युशन तयार झालेलं होतं आणि यामध्ये जवळपास मी म्हणजे पुन्हा 3 लिटर पेक्षा जास्त म्हणजे 5 लिटर असं पाणी ऍड करून जवळपास 8 ते 9 लिटर हे लिक्विड आणि मंडळी, जर तुम्ही ही जी डायल्युशन करायची जी काही स्टेप आहे ही जर तुम्ही स्किप केली तर मात्र झाडाची रूट्स देखील जळू शकतात. म्हणून डायल्यूट करूनच हे सोल्युशन आपल्याला झाडाच्या मुळाशी ते देखील 15 दिवसातून फक्त एक वेळेस द्यायचं आहे. जर तुम्ही या सोल्युशनचा रेग्युलर यूज केला तर मात्र झाडावर न्यू शूट असो, लीफ ग्रीन आणि फुलांची संख्या देखील तुम्हाला वाढलेली दिसणार आहे. आता जो काही आपला उरलेला किंवा गाळून घेतलेलं जे काही कांद्याच्या साल होत्या, लिंबाची सालं होती, जर तुम्ही घरच्या घरी किचन वेस्ट कंपोस्ट तयार करत असणार त्यामध्ये तो लगदा तुम्ही त्या ठिकाणी ऍड करू शकता. सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास 3 लिटर पेक्षा जास्त प्लेन वॉटर मी त्यामध्ये ऍड केलेलं होतं आणि तयार झालेलं सोल्युशन फक्त 25% हे मी त्या पाण्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. सो मंडळी, या सोल्युशनचा रेग्युलर यूज केला तर तुम्हाला मात्र झाडामध्ये भरपूर असा चांगला फरक दिसणार आहे. पण मात्र यासोबत काही चुका देखील टाळायला हव्या. जसं की डायरेक्ट कांद्याचा वापर अजिबातच झाडावर करू नका. शिवाय लिंबाचा वापर देखील अधिक प्रमाणात मातीमध्ये करू नका किंवा सोल्युशनला फिल्टर न करता डायरेक्ट झाडाच्या मुळाशी वापरू नका किंवा रोजच्या रोज सोल्युशन तयार करून त्याचा देखील वापर झाडावर करू नका. जर तुम्ही 3 ते 4 मिस्टेक केल्या तर मात्र त्याने तुमचं झाड हे वीक होणार आहे. तर मंडळी, या ठिकाणी तयार झालेलं सोल्युशन त्याला डायल्यूट करून फिल्टर करून मी आता सकाळच्या वेळेस झाडाला देऊन घेत आहे. सायंकाळ देखील बेस्ट अशी आहे की तुम्ही त्यावेळेस. तर मंडळी, या ठिकाणी मी फ्रेश कांद्याचा आणि लिंबाच्या सालींचा किंवा लिंबूचा वापर केलेला होता. तुम्ही यूज केलेले जे काही कांद्याच्या साली आहेत किंवा लिंबाच्या सालींचा देखील वापर करू शकता. मंडळी, कांदा आणि लिंबू डायरेक्ट कचऱ्यात टाकण्याआधी हा आपल्या झाडांचा बूस्टर आहे हे मात्र अजिबात विसरू नका. आणि हा हॅक मात्र तुम्ही देखील 15 दिवसातून एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सो मंडळी, तयार झालेलं हे सोल्युशन मी इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या झाडांवर वापरून घेतलेलं होतं. अगदी अपराजिता असो, गणेश वेल असो, मोगरा असो, जास्वंदी असो किंवा गुलाब असो, सर्व प्रकारचे झाडांवर वापरून घेतलेलं होतं. आणि जे काही डेलिकेट अशी झाडं आहेत त्यांच्यासाठी मात्र तयार झालेलं जे काही सोल्युशन होतं ते अजून लाईट फॉर्म मध्ये तयार करून मग त्या झाडांना देऊन घेतलेलं होतं. मंडळी, तयार झालेलं सोल्युशन मात्र मी या ठिकाणी तुळससाठी वापरलेलं नव्हतं कारण की यामध्ये कांदा होता. सो बऱ्याच वेळेस मी कांदा आणि लसूण पासून तयार झालेले जे काही हॅक्स असतात ते मात्र तुळसला वापरत नसते. सो अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या जे काही फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत किंवा भाजीपाला आहे त्यासाठी मात्र बेस्ट असा हा रेमेडी आहे. तर मग मंडळी, हा हॅक नक्की ट्राय करून बघा आणि याचा रिझल्ट मात्र मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा. शिवाय ज्यांना गार्डनिंगची आवड आहे, टेरेस गार्डनिंग असो किंवा बाल्कनी गार्डनिंग जे काही करत असतील, तुमचे फ्रेंड्स असो, नातेवाईक असो, त्यांच्यापर्यंत मात्र हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि हो मंडळी, अशाच गार्डनिंग व्हिडिओसाठी मात्र कनेक्ट राहा आणि त्यासाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब
केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन देखील सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पांढरं अपराजितावर देखील खूप छान फुल आलेलं होतं. मोगरा तर मात्र भरभरून वाहत आहे आणि या ठिकाणी गणेश वेलीवर देखील रोजची खूप सुंदर अशी नाजूक अशी फुलं देखील येत आहे. तर मंडळी आजचा हा हॅक नक्की ट्राय करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.